बघा, आता महत्त्वाचा कन्सेप्ट रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय असते? तर मॅग्नेटिक फील्डबद्दल तर आपण पाहिलं की जर मॅग्नेटच्या भोवतीची फील्ड आहे त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. पण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड नवीन कन्सेप्ट आहे. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे वेन अ थ्री फेज स्टेटर वाइंडिंग इज कनेक्टेड टू थ्री फेज. आता स्टेटरमध्ये थ्री फेज वाइंडिंग असते आणि ती जर आपण थ्री फेज सप्लायला जर कनेक्ट केली, थ्री फेज सप्लाय व्होल्टेज सप्लायला जर आपण ती कनेक्ट केली तर तीन फेजमधून तीन करंट फ्लो होती. थ्री फेज करंट विल फ्लो इन द वाइंडिंग विच ऑल्सो बी इंड्यूस इन द थ्री फेज फ्लक्स इन द स्टेटर. मग आता प्रत्येक फेजमधून जर करंट पास होत असेल तर प्रत्येक फेजमध्ये फ्लक्स तयार होईल. माहिती आहे ना तुम्हाला? जर एखाद्या करंटमध्ये एखाद्या बारमध्ये जर कॉईल गुंडाळलेली असेल आणि त्यावर मधून जर आपण करंट पास केला तर काय होते, त्याच्याभोवती फ्लक्स तयार होते आणि तीन फेजमधून तीन थ्री फेज करंट जर जात असेल तर तिथे फ्लक्स तयार होतो. पण तो फ्लक्सला काय म्हणतात? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, कारण की तो रोटेट असतो. आणि याच्यामध्ये डिस्टन्स किती असते? थ्री वाइंडिंग्समध्ये तीन वाइंडिंग ज्या आहे त्या 120 डिग्री अपार्ट प्लेस असतात. आता दिस फ्लक्स विल रोटेट ॲट अ स्पीड कॉल्ड ॲज सिंक्रोनस स्पीड. आणि हा रोटेट होतो तर त्याची स्पीड किती आहे? तर त्या स्पीडला काय म्हणतात? सिंक्रोनस स्पीड. सिंक्रोनस स्पीड कशाने डिनोट केली जाते? NS. द फ्लक्स इज कॉल्ड ॲज रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि जो जो फ्लक्स आहे त्याला काय म्हणतात? RMF, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला दिलेला आहे. सिंक्रोनस स्पीड कशी कॅल्क्युलेट होते, किती स्पीडनं तो फ्लक्स फिरतो, RMF फिरतो, तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे फॉर्म्युला NS इक्वल्स टू 120 F/P. आता NS इक्वल्स टू 120 F/P. NS तर माहिती आहे तुम्हाला, सिंक्रोनस स्पीड. F काय? फ्रिक्वेन्सी. आणि P काय? नंबर ऑफ पोल्स. ठीक आहे. 4 पोलची जर मोटर असेल आणि 50 हर्ट्सचा जर सप्लाय असेल तर F ची व्हॅल्यू राहील 50 हर्ट्स, P ची व्हॅल्यू राहील 4. तर मग आन्सर किती बनेल? सिंक्रोनस स्पीड किती होईल? 1500 RPM. 120 इंटू 50 अपॉन 4 इज इक्वल टू 1500 RPM. तर आपण बघितलेली असेलच 1500 RPM मशीन. आणि ही बघा AC मशीनचं स्टेटर. काय? स्टेटर. द स्टेटर ऑफ टू पोल मशीन कंटेन थ्री आयडेंटिकल वाइंडिंग स्पेस 120 डिग्री अपार्ट. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जी स्टेटरमधली वाइंडिंग असते थ्री फेज वाइंडिंग, ही काय असते? 120 डिग्री अपार्ट प्लेस असते. 120 डिग्री अपार्ट म्हणजे बघा, आता तुम्ही स्टार कनेक्शन काढता त्या दोन फेजमध्ये किती वाइंडिंग असते? अंतर किती असते? 120 डिग्री, बरोबर. तर सिमिलरली इथं स्टेटरमध्ये जे वाइंडिंग असते त्याच्यामध्ये ती कशी प्लेस केली जाते? 120 डिग्री जर नसेल तर RMFच तयार होणार नाही, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार नाही. कारण की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होण्यासाठी काय पाहिजे? 120 डिग्री फेज शिफ्ट पाहिजे. आता इथं ए डॅश ए कशानं डॉट केलेला आहे आणि ए डॅश कशानं क्रॉसनं केलेलं आहे? स्टार्टिंग एंड आणि एका फेजचं ए डॅश हे एक वाइंडिंग पकडा, बी डॅश हे सेकंड वाइंडिंग आणि सी डॅश हे थर्ड वाइंडिंग. तर हे तीनही फेजच्या तीनही वाइंडिंग कशा प्लेस आहे? 120 डिग्री अपार्ट. ही फेजर डायग्राम आहे तीन फेजची, तीन करंट. बघा याच्यामध्ये तुम्हाला दाखवू शकते वन सायकल T0 टू T4 हे टाइम इन्स्टंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला तीन करंट दाखवले आहे. ए फेज मधला करंट, बी फेज मधला करंट आणि सी फेज मधला करंट. बघा थ्री फेज करंट एम्पियर मध्ये, हा हा एक फेज, दुसरा हा फेज बी फेज आणि तिसरा हा फेज. ठीक आहे. तर हे थ्री फेज रिप्रेझेंटेशन आहे करंटचं. आता बघू आपण स्लिप रिंग रोटर. पहिलं जे पाहिलं होतं ते कोणतं होतं? स्क्विरल केज टाईप रोटर. हे आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता स्क्विरल केज सिम्पल आहे, स्लिप रिंग जे आहे ते कॉम्प्लेक्स आहे डिझाईन. आणि तुम्हाला जे डिफरन्स सांगितला होता मी स्क्विरल केज आणि स्लिप रिंग मधला. स्क्विरल केजमध्ये काय राहते? दोन ज्या एंड रिंग्स राहते, एंड रिंग म्हणजे शेवटच्या ज्या रिंग्स राहते अल्युमिनियम रिंग्स, ह्या कनेक्टेड असतात अल्युमिनियम बार्सनं. पण इथे जे आहे हा स्लिप रिंग मोटर आहे. इथली जी वाइंडिंग आहे रोटर वाइंडिंग, हे पुन्हा यांचं एक्सटर्नल जे टर्मिनल्स आहे ह्या टर्मिनल कशामधून क्लोज केलेले असतात? हे ब्रशेस आणि स्लिप रिंग मधून कनेक्ट केलेले असतात एकमेकांना. बघा इथं कनेक्शन तुम्हाला दिसत आहे. हे जे आहे हे वाइंडिंग आहे रोटर वाइंडिंग, आणि हे जे आहे हे ब्रशेस आहे. ग्रीन मध्ये जे दाखवले आहे ते ब्रशेस आणि हा स्लिप रिंग आहे. हे स्टार कनेक्शन.
बघू शकता तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट स्लीप अँड रोटर स्पीड. आता हा नवीन पॉईंट आहे स्लीप. स्लीप म्हणजे काय नेमकं? द रोटर स्पीड ऑफ एन इंडक्शन मशीन इज डिफरंट फ्रॉम द स्पीड ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आता जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कुठे तयार झाली होती? मी आधीच सांगितलं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कुठे तयार होते? ती होते स्टेटरमध्ये. जेव्हा आपण 120 डिग्री जी फेज शिफ्ट राहते त्या 120 डिग्री अपार्ट जर आपण 3 फेजेस जर स्टेटरमध्ये प्लेस केले तर तिथे काय होते? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. तर त्या रोटेटिंग मॅग्नेटिकचा फील्ड जो राहते तो काय राहते? एन एस. त्याला काय म्हणतात? सिंक्रोनस स्पीड. पण जो रोटेटिंग मॅग्नेटिकचा स्पीड आहे आणि रोटरचा स्पीड आहे याच्यामध्ये डिफरन्स असतो, आणि याच्यामधला डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू सिंक्रोनस स्पीड जर काढा घेतला तर त्याला आपण स्लीप म्हणतो. बघा, द रोटर स्पीड ऑफ एन इंडक्शन मशीन इज डिफरंट फ्रॉम द स्पीड ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. द पर्सेंटेज डिफरन्स ऑफ द स्पीड इज कॉल्ड स्लीप. स्लीपचा फॉर्म्युला आहे एन एस मायनस एन आर अपॉन एन एस. एन एस काय आहे? सिंक्रोनस स्पीड. एन आर काय आहे? मेकॅनिकल स्पीड ऑफ रोटर, म्हणजे रोटरची स्पीड. एन आर म्हणजे रोटरची स्पीड. रोटर वेगळ्या स्पीडनं फिरते आणि आर एम एफ वेगळ्या स्पीडनं फिरते. आर एम एफचा स्पीड जो आहे तो सिंक्रोनस स्पीड राहते आणि रोटरचा स्पीड जो राहतो तो सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी राहतो. जर सिंक्रोनस स्पीड जर 1500 असेल तर मोटरचं स्पीड 1500च्या खाली राहील. येणार मग याच्यावरून आपल्याला येणारचा फॉर्म्युला भेटते रोटर स्पीडचा. रोटर स्पीड कशी कॅल्क्युलेट कराल? जर तुम्हाला सिंक्रोनस स्पीड माहीत असेल तर एन बरोबर एन एस इंटू 1 मायनस एस, where ns is the synchronous speed, nr is the mechanical speed of the rotor under normal operating condition. बघा, जेव्हा नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन म्हणजे काय? सप्लाय व्होल्टेज दिलं 3 फेज सप्लाय व्होल्टेज, तर स्लीप किती राहते? स्लीप येते किती? तर स्लीप जे राहते 0.01 टू 0.05 विच इज व्हेरी स्मॉल. नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनवर स्लीप ही खूप कमी राहते. का बरं कमी राहते? बघा, तुम्ही एन एसची व्हॅल्यू मोटर चालू करा, 3 फेज सप्लाय द्या, एन एसची व्हॅल्यू 1500 RPM जर असेल आणि एन आरची व्हॅल्यू जर त्याच्यापेक्षा कमी असेल 1450 RPM पकडा, तर डिफरन्स किती येईल? 50चा. आणि 50 भागेला खाली एन एस 1500, पुन्हा 50 भागेला 1500 म्हणजे खूप कमी होऊन जाते. 0.01 ते 0.05 च्या दरम्यान येते व्हॅल्यू, विच इज व्हेरी स्मॉल अँड ॲक्च्युअल स्पीड इज व्हेरी क्लोज टू द सिंक्रोनस स्पीड. आणि मोटरचा जो ॲक्च्युअल स्पीड असतो, आपण 3 फेज सप्लाय दिला, हा सिंक्रोनस स्पीडच्याच जवळपास असतो, पण सिंक्रोनस स्पीड एवढा नसतो, कारण की सिंक्रोनस स्पीड हे नेहमी जास्त असायला पाहिजे इंडक्शन मोटरमध्ये. ठीक आहे. नंतर आहे रोटर स्पीड. आताच आपण बघितलं रोटर स्पीडमध्ये रोटर स्पीड एन आर ने डिनोट केली जाते. When the rotor move at the rotor speed nr, the stator flux will circulate the rotor conductor at a speed of ns minus nr per second. Hence the frequency of the rotor is written as fr equals to ns minus nr into p is equals to s into f. आता हा फॉर्म्युला आला कसा? एफ आर म्हणजे काय? रोटरची फ्रिक्वेन्सी. रोटरची फ्रिक्वेन्सी, रोटरमध्ये का बरं फ्रिक्वेन्सी तयार होते? पहिलं तर सप्लाय व्होल्टेज देता तुम्ही, तर सप्लाय व्होल्टेज दिल्यानंतर काय होते? स्टेटरमध्ये व्होल्टेज तयार होते. स्टेटरमध्ये व्होल्टेज जे तयार होते त्याला फ्रिक्वेन्सी जी असते ते सप्लाय फ्रिक्वेन्सी असते. ठीक आहे, ते एफ एस ने डिनोट केले जाते. पण नंतर जे स्टेटरचं ई एम एफ आहे हे एअर गॅप थ्रू लिंक होते रोटर सोबत, बरोबर? तर रोटरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय आहे? एफ आर. तर ती कशी कॅल्क्युलेट करा? एफ आर इक्वल्स टू एन एस मायनस एन आर इंटू पी, दॅट इज एस इंटू एफ. बघा, इथे जे येलो ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे हे ॲट स्टेटर साईड एन एस इक्वल्स टू 120 F बाय पी, आणि फ्रिक्वेन्सी हे बघा मी आत्ताच सांगितलं, हे फ्रिक्वेन्सी किती आहे? एन एस इंटू पी 120 डिवाइड बाय 120. पण रोटर साईडला वेगळी आहे, रोटरची स्पीड पण वेगळी आहे, रोटरचं व्होल्टेज पण वेगळं आहे आणि रोटरची फ्रिक्वेन्सी पण वेगळी आहे. तर रोटर साईडला एन एस मायनस एन आर इक्वल्स टू 120 F बाय पी, कारण की रोटरचा स्पीड जो आहे तो एन एस मायनस एन आर आहे. एफ आर इक्वल्स टू एन एस मायनस एन आर इंटू पी अपॉन 120. इक्वेशन 2ला जर आपण इक्वेशन 1 डिवाइड केलं तर एफ आर इक्वल्स टू एस इंटू एफ. ठीक आहे. आता बघू प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. मोटर रोटेट होते तरी कशी? आता आपण आतापर्यंत काय बघितलं आपण? की कन्स्ट्रक्शन बघितलं, स्टेटर असते, रोटर असते, त्यानंतर एअर गॅप असते,
स्लिप रिंग टाईपचं असते, वाऊंड टाईपचं असते, त्यानंतर स्क्विरल केज टाईपचं असते. पण